लिंग बनवा ताठ घोड्यासारखं किंवा दगडासारखं. प्रॉब्लेम काय आहे की लोक माझ्याकडे येतात, म्हणतात की बाबा वयोमानाप्रमाणे म्हणा किंवा टेन्शन व लिंग ताठरता जी आहे ती फार कमी झालेली आहे किंवा ते असं लवचिक झालेलं आहे, कडकपणा नाही आहे, लाकडासारखा किंवा दगडासारखा कडकपणा नाही आहे आणि व याच्याकरता आम्हाला काहीतरी तुम्ही उपाय सांगा. आता काय आहे की लोक व्हायग्रा घेतात किंवा आणखीन काही औषधं घेतात, परंतु ते पोटात औषधं घ्यायची आणि त्याचे साईड इफेक्ट्स तर लोकांना नको असतात. तर काय आपणाला हा प्रॉब्लेम आहे किंवा तुमच्या परिचितांना हा प्रॉब्लेम आहे किंवा लिंग ताठरता लिंगामध्ये येत नाही, लिंग ताठ होत नाही, तर डेफिनेटली हा व्हिडिओ तुमच्याकरता किंवा त्यांच्याकरता आहे, दोस्तांकरता आहे. हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा लोकांना. काय आहे की लिंगात जी ताठरता येते तर ती कशामुळे येते, लिंगातल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या फुलतात, मोठ्या होतात. त्याच्यामुळे रक्ताचा प्रवाह लिंगामध्ये खूप वाढतो. 100 ते 150 ml म्हणजे जवळपास अर्धा पाव रक्त लिंगामध्ये जातं, आतमध्ये घुसतं, प्रवेश करतं. आणि जेव्हा रक्त आतमध्ये लिंगामध्ये जातं तेव्हा ते लिंग फुलतं. लिंगामध्ये रक्त कसं काय जातं, कारण का इथे इच्छा होते, सेक्सची इच्छा होते, काही फोरप्ले केला जातो, विचार येतात आणि इकडनं नसांमधनं नर्व्समधनं सेन्सेशन लिंगाकडे जातं, एक्साइटमेंट होतं. लिंगातल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या फुलतात आणि त्या फुलल्यामुळे रक्त एकदम आतमध्ये घुसायला लागतं. मग लिंगातल्या रक्तवाहिन्या कशा फुलतात, तर ह्या ज्या नर्व्स आहेत या नर्व्स पाठीमागून तिकडे लिंगापर्यंत जातात, तर त्या काय करतात, त्या नायट्रिक ऑक्साईडचं सिक्रिशन करतात रक्तवाहिन्यांमध्ये. एनो ज्याला म्हणतात, नायट्रिक ऑक्साईड. आणि नायट्रिक ऑक्साईडचं सिक्रेशन तिथे झाल्यामुळे त्या रक्तवाहिन्या फुलतात. हे आता आपल्याला हे करावं लागेल की नायट्रिक ऑक्साईड तिथे कसा पोहोचला पाहिजे किंवा नायट्रिक ऑक्साईडचं सिक्रेशन कसं व्हायला पाहिजे. नायट्रिक ऑक्साईडचं सिक्रेशन झालं तर रक्तवाहिन्या फुलतील. म्हणून मग आता शास्त्रज्ञांनी हा शोध लावला की ठीक आहे, नायट्रिक ऑक्साईड बनतं कशापासून आहे, एल-अर्जिनिन. एल-अर्जिनिन हे एक अमायनो ॲसिड आहे, इसेन्शियल अमायनो ॲसिड जे शरीराला आवश्यक आहे. तर हे एल-अर्जिनिन अमायनो ॲसिड जे आहे ते दिलं जातं तोंडावाटे, गोळी वाटे, पुडी वाटे, ज्याचा व्हिडिओ मी आधी बनवलेला आहे. आणि ते एल-अर्जिनिन शरीरामध्ये गेलं तर एल-अर्जिनिननी नायट्रिक ऑक्साईड तयार होईल जास्तीचं आणि त्यांनी रक्तवाहिन्या लिंगातल्या फुलतील आणि ते टाईटपणा त्याला त्या ठिकाणी येऊन जाईल. हा त्यातला सायंटिफिक बेसिस आहे. आता हे पहा की हे एल-अर्जिनिनचं याचा मी मागे व्हिडिओ बनवलेलाच आहे. एल-अर्जिनिन पुडी आहे, सॅचे आहे. हे 45 रुपयाला एक सॅचे मिळतं. हे सॅचे तुम्ही जर सकाळी एक संध्याकाळी जर खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही, चांगली ताठरता येऊ शकते. म्हणजे ज्यांना माइल्ड किंवा मॉडरेट इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे त्यांना ताठरता येऊ शकते. पण काही लोक म्हणतात आम्हाला गोळ्या नको, आम्हाला तोंडावाटे काही नको, आम्हाला तुम्ही सांगाल लोकली काय लावायचं. आणि म्हणून लोकली एल-अर्जिनिन जेल आता निघालेली आहे. आणि एल-अर्जिनिन जेल जी आहे तर त्या जेलचा जर वापर केला आणि लिंगाला लावले आणि मालिश केलं तर एल-अर्जिनिन टिश्यूमध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि टिश्यूमध्ये ॲब्सॉर्ब झाल्यानंतर त्या ठिकाणी नायट्रिक ऑक्साईडचं म्हणजे मसाज केला, टिश्यूमध्ये ॲब्सॉर्ब झालं तर नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यांनी लिंगामध्ये ताठरता येऊ शकते. आता हे कसं करायचं, तर पहिले हे माझ्याकडे ट्यूब आहे. तर करायचं कसं आहे की आपण पहिले स्वच्छ हात धुवून घ्या, लिंग धुवून घ्या, स्वच्छ साबणाने कपड्याने पुसून घ्या आणि कोरडं करा. आणि ही जी ट्यूब आहे, समजा असं लिंग आहे, ते लिंगावरती असं हे ट्यूब जे आहे हे असं थोडं असं याच्यावरती पसरवा. आता हे पसरवलं लिंगावरती, तर मग आता याचं पूर्ण असं हळूहळू 2 बोटांनी असं मालिश करायचं. लिंगाच्या खालच्या भागाला तुम्ही जर मालिश केलं, समोर जर सुपारीसारखा जो पोर्शन आहे ग्लान्स पेनिस त्याला मालिश करताय, खाली मालिश करताय आणि हे 10 ते 15 मिनटं अगोदर जर मालिश केलं, सेक्स करायच्या 10 ते 15 मिनटं अगोदर, त्याचा खूपच चांगला फायदा होतो. सेक्स करताना आतमध्ये जाण्याकरताही पण फायदा होईल, तिथे ओशटपणा येईल, चिकटपणा येईल आणि आतमध्ये पण जाईल. आणि नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे तिथे त्या रक्तवाहिन्या फुलतील आणि रक्तवाहिन्या फुलल्यामुळे लिंगात ताठरता येईल. मग आता हे जर असं आपण 10 ते 15 मिनटं अगोदर लावलं आणि मालिश केलं असं पूर्णपणे तर लिंगामध्ये चांगली ताठरता येते. आता हेच तुम्ही स्त्रीच्या पण योनीला किंवा योनी लिंग जे असतं तिला लावू शकता. समजा स्त्रीला इच्छा नाही आहे, स्त्रीला खाली ओलेपणा येत नाही आहे, चिकटपणा नाही आहे, पाणी सुटत नाही आहे, मॉइश्चर नाही होत आहे, तर स्त्रीच्या योनी लिंगाला जर लावलं, समजा असं योनी लिंग आहे, हे टिप आहे, समजा दाणा आहे, आता त्या दाण्यावर समजा जर असं आपण हे टाकलं आणि या ठिकाणी हे टाकून तर आपण या ठिकाणी त्याला असं स्टिम्युलेट केलं आणि टिकलिंग केलं आणि थोडं वजानामध्ये पण आतमध्ये टाकलं,
बोट टाकून थोडं हे केलं तर स्त्रीलासुद्धा चांगली उत्तेजना येईल, तिचंसुद्धा प्रमाण वाढेल, म्हणजे तिथे व्हासो डायलिटेशन होईल, रक्तवाहिन्या मोकळ्या होतील, फुलतील आणि अर्थातच रक्तप्रवाह वाढल्यामुळे ताठरता येईल. याचे फायदे काय काय आहेत? फायदे असे आहेत की हे हॉर्मोनल नाही आहे, हे काही हॉर्मोन नाही आहे, हॉर्मोनल इम्बॅलन्स होत नाही शरीरामध्ये, तोंडावाटे घ्यायची गरज नाही आहे, लोकल आहे, इफेक्ट ताबडतोब येतो. तर तुम्हाला ताबडतोब सेक्स करायचा असेल तर 10 ते 15 मिनटं अगोदर करा. किंवा तुम्हाला जर क्रॉनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, म्हणजे जुना ताठरचा प्रॉब्लेम आहे, तर रोज सकाळ संध्याकाळ 10 ते 15 मिनटं यांनी मालिश करायचं आहे. चांगलं असं पूर्ण लिंगाला मालिश करायचं आणि बाहेर ओढायचं आहे लिंग. ते तुम्ही रोज करू शकता. याच्यामध्ये काय काय की बाबा म्हणजे केव्हा घेऊ नये, त्याच्यानं हार्ट प्रॉब्लेम आहे, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे, त्याने घेऊ नये. समजा लावल्यानंतर जर पुरळ आली, काही फोडबीड झाला, इचिंग झालं, खास सुटली तर नक्कीच धुवून टाकावं आणि पुन्हा वापरू नये, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यांना ॲसिडिटी आहे, ज्या लोकांना जीव मळमळ करतो त्या लोकांना विशेषतः एलर्जिनिन तोंडावाटे घेता येत नाही, जरी ते माइल्ड आहे तरी पण. त्यामुळे ते लिंगाने जर इथे लावलं, लिंगाला जर लावलं डायरेक्टली तर इथेच लोकल आहे, पोटात जात नाही आणि फायदा होतो. तर अशा तऱ्हेने याचा फायदा डेफिनेटली आपण करून घ्या. स्त्रियांना पण कामाचा आहे, पुरुषांनाही कामाचा आहे, लोकल आहे. नंतर तुम्ही मालिश केल्यानंतर ते पुसून टाकू शकता आणि सेक्स करायचं असेल तर सेक्स करू शकता, ताठरता चांगली येऊन जाईल. त्यामुळे तुमचं वैवाहिक जीवन जे आहे, ज्याला कधी कधी तडा जाऊ शकतो, प्रॉब्लेम येऊ शकतात, कधी असं होतं की तुम्हाला इच्छा आहे पण पत्नीला इच्छा नाही, तिची पण इच्छा चांगली होऊ शकते, पार्टनरची इच्छा चांगली होऊ शकते आणि तुम्ही चांगल्या तऱ्हेने सेक्स करू शकता. हे जर रोज लावायचं तर कसं करावं? हे कमीत कमी रोज 2दा याचं मालिश करावं. सेक्स करायचा असो किंवा नसो, जर जुनाट आजार असेल तर 2दा मालिश करायचं आणि साधारणतः 45 दिवसपर्यंत हे मालिश करा. त्याने तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. सेक्स करायच्या अगोदर जर लावलं आणि मालिश केलं तर डेफिनेटली ताबडतोब ताठरता येईल आणि सेक्स अगदी उत्तमरित्या होईल. काय होतं की लोकांना हे बोलणं असं मोकळेपणाने आवडत नाही, त्यामुळे लोक मोकळ्याने बोलत नाही. तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना असा प्रॉब्लेम असेल पण तुम्ही जर शेअर केला तर डेफिनेटली वाचून त्याचा फायदा करू शकतील, उपयोग करून घेऊ शकतील. ते मेडिकलमध्ये जातील, प्रोफेशनल हेल्प घेतील, डॉक्टरांना आपल्या कन्सल्ट करतील, हे जेल लावतील आणि त्यांना एक चांगलं वैवाहिक जीवन, सुखी जीवन मिळू शकेल. तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.